झाली का एकदाची काम? ताई तुमचं पण आवरून घ्या लवकर, मग जरा बाहेर जाऊ. हो हो आवडते. पण ऐक ना, अगं गॅस संपत आलाय. मी बुक केलाय परवाच, पण आलाच नाहीये अजून. काय करायचं समजत नाहीये. आणि अचानक संपला ना तर कशावर जेवण करायचं पंचायत होईल. अहो ताई, संपला तर संपू दे ना मग. काय ते इलेक्ट्रिक गॅस शेगडी आहे ना आपल्याकडं? अगं हो, माहितीये मला शेगडी आहे आपल्याकडं. त्या शेगडीवर मला सांग, एवढ्या लोकांचं जेवण कसं करायचं आपण? आपल्या गॅसवर पटकन जेवण होते, त्याच्यावर किती माणसांचं जेवण होणार आहे असं? आणि वरून लाईटचं बिल येईल ती गोष्ट वेगळीच. अहो मग काय करायचं आता? आणि हा गॅस किती दिवस जाईल? कधी संपेल हे नाही सांगू शकत बघ. संध्याकाळपर्यंत पण संपेल, ना तर उद्या सकाळपर्यंत पण संपेल. आणि बुक केलेला गॅस कधी येईल हे माहित नाहीये. सगळा तुटवडाच झालाय, गॅसचा पण आणि सगळ्याचाच. मला तर वाटतंय मस्त गावी जाऊन राहावं. खरंच अगं कंटाळा आलाय आता मला. हो ताई, पण गावाला पण आपण किती दिवस राहायचं? करोनामध्ये आपण गेलो आणि परत आलोच ना आपण इकडे मुंबईला. मग आता परत जायचं आणि परत यायचं काय? अगं हो, पण गावाशिवाय पर्याय राहतोय का सांग मला तू? आता आपला गॅस संपला तर इथं आपण चूल नाही घालू शकत, पण गावाला ऍटलीस्ट चुलीवर जेवण तरी करू शकतोय आपण. हो ताई, गावाला जरी आपण गेलो तरी परत पैसा कमवायसाठी आपल्याला शहरात यावंच लागणार आहे ना. अगं मला मान्य आहे, पण मला सांग, शहरातला पैसा आपल्याला शांतता देतोय का? भले शहर आपल्याला कमवायला शिकवतंय, पण गाव आपल्याला जगायला शिकवतंय. हो ना ताई, करोनामुळे आपल्याला गावची किंमत समजली आणि आता गॅसच्या कमतरतेमुळे चुलीची किंमत समजली. हो खरं आहे ग. बघ ना, काळानुसार आपण शहरात पैसे कमवायला आलो खरं, पण नियती आपल्याला परत फिरून गावाकडेच घेऊन चालली आहे. चलती जाते तुझा